गुड मॉर्निंग प्रिय विद्यार्थी मित्रांनो. आज पुन्हा एक वार आपण समाजशास्त्र या विषयाच्या वर्गामध्ये आहोत आणि समाजशास्त्र या विषयामध्ये आपलं जे प्रकरण 5वं आहे, भारतातील सामाजिक चळवळी यांचा आपला पूर्ण अभ्यास झालेला आहे. जवळजवळ 3 चळवळींचा आपण या सामाजिक चळवळींमध्ये अभ्यास केलेला आहे. आज या प्रकरण 5 या धड्याचा स्वाध्याय थोडक्यात आपल्याला पाहायचा आहे. तसं जर पाहिलं तर हा जो स्वाध्याय आहे, धडा क्रमांक 5, या स्वाध्यायामध्ये आपल्याला बोर्डची जी प्रश्नपत्रिका आहे, जी तुम्हाला 12वी बोर्डमध्ये येणार आहे, त्या सिक्वेन्सनुसारच प्रश्न स्वाध्यायामध्ये दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न प्रकार असतो तो म्हणजे प्रश्न प्रकार हा 6वा आणि प्रश्न प्रकार 7वा. या प्रश्न प्रकार 6 आणि प्रश्न प्रकार 7 मध्ये आपलं स्वमत द्यायचं असतं आणि त्याच पद्धतीने उपयोजनात्मक एक प्रश्न लिहायचा असतो. आणि हे दोन्ही प्रश्न प्रकार अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण जास्त मार्क असल्यामुळे आपलं स्वमत म्हणजे आपले विचार मांडायचे असल्यामुळे आपल्याला हा जो प्रश्न प्रकार आहे तो 12वी बोर्डाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये मी प्रकरण 3 आणि 4 यातील स्वाध्याय देखील, स्वमत आणि जो मोठा प्रश्न आहे, ज्याला 10 मार्काचा जो प्रश्न आहे की तो सविस्तर उत्तरे द्या, यामध्ये मी तुम्हाला प्रकरण 3 आणि प्रकरण 4 मध्ये हे प्रश्न प्रकार घेतलेले आहेत. आज पुन्हा एक वार प्रकरण 5 स्वाध्याय यामधील प्रश्न क्रमांक 6 आपल्याला बघायचा आहे. म्हणजे प्रकरण 5 मधील प्रकरण 5 आणि स्वाध्याय. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकार आणि त्या प्रश्न प्रकारानुसार उत्तर कसं लिहायचं, हे एक जे टेक्निक आहे हे शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे की बोर्डचे जे प्रश्नपत्रिका आहेत किंवा तिथं ज्या पद्धतीने उत्तर अपेक्षित आहे, तर याला पॉइंट्स म्हणजे एक एक गुण आणि पॉइंट्स नुसार आपण ते उत्तर लिहिलं पाहिजे, सविस्तर लिहिलं पाहिजे आणि मग त्या पॉइंट्सला आपल्याला मार्क मिळत असतात. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हे जमत नाही, ते सरसकट प्रश्न वाचतात आणि जसं येईल तशा त्या पद्धतीने उत्तर लिहितात. आता प्रश्न प्रकार हा जो स्वाध्याय मधला प्रश्न प्रकार बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमधला 6वा जो प्रश्न प्रकार आहे, म्हणून मी इथे तुम्हाला प्रश्न प्रकार 6 लिहितेय की हा बोर्डामध्ये देखील प्रश्नपत्रिकेमध्ये 6व्या नंबरला येत असतो. आपले मत मांडा. प्रश्न आहे आपले मत मांडा. हा एक जो प्रश्न आहे तो 4 मार्कासाठी येत असतो, म्हणजे 2 प्रश्न आपल्याला 8 मार्कासाठी लिहायचे आहेत. स्वमत किंवा आपले मत जे आपण मांडत असतो त्या मताला खूप महत्त्व आहे या उत्तरांमध्ये. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण प्रश्न नीट व्यवस्थित वाचत नाही आणि प्रश्न न वाचल्यामुळं आपलं जे मत आहे ते होकारार्थी किंवा नकारार्थी द्यायचं हे आपल्याला समजत नाही. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपलं जे स्वमत आहे ते मांडण्यासाठी आपल्याला तो प्रश्न समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा तो प्रश्न आपल्याला समजतो तेव्हा त्यामधले जे पॉइंट्स आहेत ते आपण आपल्या मनाने तयार करायचे आहेत. हे तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही. पाठ्यपुस्तकामध्ये जो काही आपण अभ्यास केलेला आहे त्या प्रकरणाचा, त्याच्याशी रिलेटेड किंवा त्या बरोबर आपल्याला आपल्या मनाने याचे उत्तर लिहायचे आहे. आता प्रकरण 5व्या मध्ये आपले मत मांडा, स्वमत मांडा या प्रश्नामध्ये एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न अशा प्रकारे आहे की पर्यावरण जी चळवळ झालेली आहे, प्रश्न पर्यावरण चळवळीवर आहे. पर्यावरण चळवळीचा आपल्या जीवनावर, वर्तन क्रमावर कशा प्रकारे परिणाम झालेला आहे. प्रश्न बघा की पर्यावरण चळवळीचा आपल्या वर्तनावर कशा पद्धतीने परिणाम झालेला आहे. अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला स्वमत मध्ये विचारलेला आहे. आता कालच्याच आपण भागामध्ये पाहिलेली आहे की पर्यावरण चळवळ, आणि ही जी पर्यावरण चळवळ आहे ही 1970च्या दशकामध्ये सुरू झालेली चळवळ आहे. आणि आपण हे पण पाहिलेलं आहे की पर्यावरण दिन म्हणून 5 जून हा आपण पर्यावरण दिन का साजरा करतो हे मी तुम्हाला काल या उत्तरामध्ये सांगितलेलं आहे. प्रश्न आज आपल्याला काय विचारलेला आहे की पर्यावरण या चळवळीचा आपल्या मानवी वर्तनावर काय परिणाम झालेला आहे किंवा नाही.
आता याचं जे उत्तर आहे ते एक तर होकारार्थी येईल किंवा नकारार्थी येऊ शकेल. म्हणजेच या प्रश्नाचं जे उत्तर आपल्याला द्यायचं आहे ते आपण आपल्याला ठरवायचं आहे की खरंच पर्यावरण चळवळीचा आपल्या याच्यामध्ये काही परिणाम झालेला आहे का. आणि जर होकारार्थी असेल तर स्टार्टिंगलाच आपल्याला सांगायचं आहे की पर्यावरण चळवळीचा आपल्या जीवनावर सकारात्मक म्हणजे चांगला परिणाम झालेला आहे. मग उत्तरामध्येच याचं येणार आहे की उत्तर लिहिताना सगळ्यात पहिलं जे विधान येईल की हो, पर्यावरण चळवळीचा मानवी वर्तनावर किंवा मानवी जीवनावर चांगल्या पद्धतीने परिणाम झालेला आहे. म्हणजे उत्तरामध्ये पहिला पॉइंट हा जर तुमचा होकारात्मक असेल तर होकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला उत्तर लिहायचं आहे. म्हणजेच पर्यावरण चळवळीचा जर सकारात्मक जो परिणाम आहे तो लिहायचा आहे. आणि इथे जर आपण नकारात्मक जर केलं तर निश्चित अर्थाने आपल्याला याचे निगेटिव्ह पॉइंट्स इथे लिहायचे आहेत. जर पर्यावरण चळवळीचा आपल्या जीवनावर सकारात्मक चांगल्या पद्धतीने परिणाम झालेला आहे तर हे विधान एक मध्ये जेव्हा आपण लिहितो त्यानंतर आपल्याला त्याचे पॉइंट्स तयार करायचे, आपल्याला आपलं स्वमत मांडायचंय की कशा पद्धतीने मानवी जीवनावर किंवा वर्तनावर या पर्यावरण चळवळीचा चांगल्या पद्धतीने परिणाम झालेला आहे. हेच पॉइंट तुम्ही लिहावे अशी काही इच्छा नाही. हे तुम्ही तुमच्या ज्याला म्हणूया आपण की सरावासाठी तुम्ही उपयोगात आणा किंवा तुम्ही पण त्याच्यामध्ये काहीतरी नवीन पॉइंटची भर घालावी अशी माझी इच्छा आहे. आणि या लेक्चर नंतर हा जेव्हा लेक्चर तुम्ही पाहाल तेव्हा तुम्ही स्वतः देखील पर्यावरणाचा कशा पद्धतीने मानवी वर्तनावर चांगला परिणाम झालेला आहे हे तुम्ही तुमचे पॉइंट्स मला काय करा, व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा की आम्ही अशा पद्धतीने पॉइंट्सने हे उत्तर लिहिलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी पॉइंट काढलेला आहे सकारात्मक याचा की आपल्याला ज्ञान वृद्धी झालेली आहे. म्हणजे ज्ञान वृद्धी, पर्यावरण चळवळीचे ज्ञान वृद्धी आपल्याला कशा पद्धतीने झालेली आहे, मानवी वर्तनावर त्या ज्ञान वृद्धीचा काय परिणाम झालेला आहे हे आपल्याला सांगायचं आहे. पर्यावरण चळवळीमुळे माणसाच्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. हे ज्ञान जे आहे हे ज्ञान माणसाला पर्यावरण जागरूकतेसाठी किंवा पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी किंवा शाश्वत पर्यावरण राखण्यासाठी उपयोगी झालेलं आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपली ज्ञान कक्षा आपण रुंदावलेली आहे. पर्यावरणाचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्या चळवळीचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर त्याचा सकारात्मक प्रभाव जो पडलेला आहे ती आपली ज्ञान वृद्धी झालेली आहे. आपल्या वर्तनामध्ये जेव्हा ज्ञान येतं या ज्ञानाचा उपयोग आपण चांगल्या कृतीसाठी म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी करत असतो आणि म्हणून ज्ञानवृद्धी ही एक खूप महत्वाची बाब आहे. दुसरा जर आपण बघितलं याच्यामध्ये तर आपला जो दृष्टिकोन आहे तो बदलतो. म्हणजेच दृष्टिकोन हा पर्यावरणाविषयी जो आहे हा दृष्टिकोन बदलण्यास मदत होते. जोपर्यंत आपला दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत आपल्या वर्तनामध्ये देखील परिवर्तन होऊ शकत नाही. आणि पर्यावरण चळवळीचा हा महत्वाचा सकारात्मक किंवा चांगला जो बदल झालेला आहे तो म्हणजे आपण आपलं जे दृष्टिकोन आहे की आधी फक्त निसर्गाकडे कशा पद्धतीने पाहायचो की जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे, जे स्रोत आहे एवढं म्हणूनच आपण त्याच्याकडे पाहत होतो. परंतु आता शाश्वत पर्यावरण या संकल्पने आधारे आपण काय केलेलं आहे, पर्यावरणाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदललेला आहे. या पर्यावरणापासून किंवा या नैसर्गिक संसाधनापासून किंवा ज्या समाजामध्ये आपण राहतो त्यापासून आपल्याला काय काय गोष्टी मिळतात आणि त्या जेव्हा आपण आपल्या उपयोगासाठी आणि समाजाच्या उपयोगासाठी जेव्हा आणतो तेव्हा निश्चित अर्थाने आपला दृष्टिकोन बदलण्यास मदत होते. म्हणजे दुसरा पॉइंट आपण काय केलेला आहे की वर्तनातला आपला जो दृष्टिकोन आहे तो बदललेला आहे. तिसरं जर बघितलं तर आपल्याला कौशल्य देखील प्राप्त होतात. काय प्राप्त होतात? पर्यावरणाच्या अभ्यासामुळे कौशल्य. हे जे कौशल्य आहे हे कौशल्य म्हणजेच काय की आपण टाकाऊ पासून टिकाऊ पर्यंत अशा पद्धतीने वस्तूंचं आपण काय करतो ज्याला आपण म्हणू की ज्याला आपण
पुन्हा उपयोगात आणू शकतो. आणि म्हणून टाकाऊ ज्या वस्तू आहेत त्यापासून जर चांगली नवीन वस्तू निर्माण झाली तर निश्चित अर्थाने आपल्याला कौशल्य ते प्राप्त होतं. असे अनेक आपण पाहतो की जे काही व्यवस्थापन आहे पर्यावरण शास्त्रामध्ये जे व्यवस्थापन केलेलं आहे, मग ते पाण्याचं व्यवस्थापन असू द्या, कचऱ्याचं व्यवस्थापन असू द्या, त्याचप्रमाणे हवामानाचा जो बदल आहे त्यामधून देखील आपण काय करत असतो, नवनवीन गोष्टी निर्माण करत असतो. ही जी कौशल्याधिष्ठित जी काही आपली ज्ञान वृद्धी आहे त्यामुळं आपण नवीन नवीन कौशल्य पर्यावरणामुळे आपल्या अंगी आत्मसात करत असतो. आणि चौथा जर पॉइंट आपण पाहिला की पर्यावरणामुळे काय झालेलं आहे, मूल्य संवर्धन देखील झालेलं आहे. म्हणजे चौथा पॉइंट मूल्य आहे की या मूल्यांमध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. आपल्या वर्तनामध्ये जर आपला जर पूर्ण अभ्यासक्रमच पर्यावरणाचा बघितला ना तो मूल्यधिष्ठित आहे. आणि पर्यावरणाचंच काय सर्वच अभ्यासक्रम जे आहेत ते मूल्यधिष्ठित आहेत. म्हणजे तुमच्या क्षमता, कौशल्य आणि मूल्य ही तुमच्यामध्ये जागृत आणि निर्माण झाली पाहिजे. म्हणून मूल्य याद्वारे काय झालेलं आहे, पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झालेली आहे. मूल्यामध्ये आपण काय केलेलं आहे, जागरूकता आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे की हे आपलं पर्यावरण आहे, हा आपला परिसर आहे, हे आपलं जग आहे आणि यामध्ये आपण राहत असताना आपल्यालाच त्याची काळजी घ्यायची आहे. आणि ही जी जागरूकता आहे हे मूल्य आपल्याला काय झालेलं आहे, पर्यावरणाच्या अभ्यासक्रमामुळे प्राप्त झालेलं आहे. म्हणजे स्वमत मांडताना मी तुम्हाला फक्त एक उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे की पाठ्यपुस्तकामध्ये 5व्या धड्यामध्ये काय दिलेलं आहे की पर्यावरण चळवळीचा किंवा पर्यावरणाच्या या चळवळीच्या अभ्यासक्रमाचा आपल्या वर्तनावर किंवा आपल्यावर काय परिणाम झालाय किंवा काय होतो याचं सकारात्मक किंवा होकारात्मक किंवा नकारात्मक उत्तर आपल्याला द्यायचंय. सकारात्मक मी घेतलेला आहे आणि त्याद्वारे मी तुम्हाला असे पॉइंट तयार करून दिलेले आहेत की ज्ञान वृद्धी झालेली आहे, दृष्टिकोन आपल्याला बदललेला आहे, कौशल्य प्राप्त झालेले आहेत, मूल्य आपल्याला मिळालेले आहेत, जागरूकता निर्माण झालेली आहे. अजूनही तुम्ही काही उदाहरणं पण त्याच्यामध्ये देऊ शकतात की कशा पद्धतीने आपल्याला हवामानातील जे बदल आहेत ते मानवी वर्तनावर, शेतीवर कसे परिणाम करत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मग काय काय उपाययोजना केलेल्या आहेत हे तुम्ही देऊ शकता. त्याच पद्धतीने जसं टाकाऊ पासून टिकाऊ कोणती वस्तू निर्माण होते का, किंवा जो काही कचरा आहे किंवा जे काही रासायनिक जे काही आपण म्हणूया की कचऱ्याची जी विल्हेवाट लावतात त्यापासून बायोगॅस कसा तयार केला जातो. म्हणजे असे जे काही प्रकार आहेत जे पर्यावरणाचं दृष्टिकोनातून मानवी जीवनावर त्याचे परिणाम करतात हे खूप महत्वाचं आहे आणि ते आपल्याला या स्वमत मध्ये मांडायचं आहे. एक प्रश्न मी तुमचा स्वमतचा घेतला, 4 मार्काचा आहे, तुम्ही 4 पॉइंट तरी त्याचे तयार करायचे आहेत म्हणजे तुम्हाला बोर्डच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 पैकी 4 मार्क्स मिळू शकतात. दुसरा प्रश्न असाच आहे की या दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी विचारलेला आहे की भारतामध्ये ज्या सामाजिक चळवळी झालेल्या आहेत, प्रश्न नीट ऐका, भारतातील सामाजिक ज्या चळवळी आहेत या सामाजिक चळवळी यामुळे समाजामध्ये वास्तविक भान निर्माण झालेला आहे का. प्रश्न मी पुन्हा सांगतेय की भारतामधील ज्या सामाजिक चळवळी आहे त्या सामाजिक चळवळीमुळे भारतीय समाजामध्ये सामाजिक भान किंवा वास्तविकता तयार होत आहे का. प्रश्न समजलेला आहे का की ज्या सामाजिक चळवळी आपण या प्रकरणामध्ये अभ्यासलेल्या आहेत त्याद्वारे समाजामध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे का, वास्तव समाजामुळे तयार होत आहे का, वास्तव समाजासमोर जसंच्या तसं उभं राहत आहे का. आणि हा प्रश्न आपल्याला उत्तराच्या स्वरूपात आपले मत मांडण्याच्या स्वरूपात द्यायचा आहे. तर त्याचंही उत्तर असं आहे की या ज्या सामाजिक चळवळी आहेत, मुळात सामाजिक ज्या चळवळी आहेत ते कोणत्या उद्देशाने तयार झालेले आहेत की जेव्हा समाजामध्ये काही बदल अपेक्षित आहे, सामाजिक परिवर्तन हे वेगळं आहे, तेव्हा देखील समाजामध्ये बदल होत असतो. परंतु चळवळी ज्या तयार होतात या चळवळीमध्ये सामाजिक जो बदल आहे तो बदल आपण आपल्या उद्देश पूर्तीसाठी घडवून आणत असतो. लक्षात घ्या, एखादं काम किंवा एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला साध्य करायची आहे तर या गोष्टीसाठी किंवा या उद्देशासाठी आपण समाजामध्ये सामाजिक चळवळ तयार करत असतो. म्हणजे सामाजिक चळवळ या कशाद्वारे तयार होत असतात की उद्देश. तर सगळ्यात पहिलं येतो की सामाजिक चळवळ उद्देश
याचा जो उद्देश आहे त्या उद्देशाद्वारे या सामाजिक चळवळ तयार होतात. जर उद्देश नसेल तर सामाजिक चळवळ तयार होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला प्रश्नाच्या उत्तरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे सांगायचं आहे की ज्या सामाजिक चळवळी समाजामध्ये तयार होतात त्या कोणत्या तरी उद्देशाद्वारे तयार होतात. त्यामुळे त्या आपणच स्वतः तयार करत असतो. त्या आपल्या ज्या मागण्या आहेत किंवा त्या आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण त्या सामाजिक चळवळी तयार करत असतो. आणि यामध्ये मग या ज्या सामाजिक चळवळी आहेत या सामाजिक चळवळीमध्ये आपण पाहतो की उद्देश आपला सफळ होण्यासाठी या चळवळी आपण तयार करतो. आणि तो उद्देश जर आपला सफळ झाला तर निश्चित अर्थाने समाजामध्ये उद्देश झाल्यानंतर जागरूकता तयार होते. काय होते? जागरूकता. की अमुक अमुक एखाद्या घटकासाठी आपण समाजामध्ये चळवळ तयार केलेली आहे, अमुक एखाद्या गोष्टीच्या मागणीसाठी आपण ही चळवळ उभारलेली आहे. आणि मग साहजिकच या चळवळीचा जो उद्देश आहे की समाजामध्ये जागरूकता तयार करणं, हा जागरूकता तयार झाल्यामुळे सामाजिक चळवळी या वास्तववादी किंवा समाजामध्ये एक चांगलं जागरूकता निर्माण करतात किंवा समाजामध्ये ज्याला म्हणतात की सामाजिक चळवळीमुळे एक जागरूकता आणि समाजभान तयार होत असतं. म्हणजे समाजामध्ये आपण कोणत्या गोष्टीसाठी चळवळ करतो ही गोष्ट आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात येते. आणि म्हणून पहिला जो पॉइंट आहे तो आहे की सामाजिक चळवळीचा उद्देश आणि त्याद्वारे निर्माण झालेली जागरूकता. दुसरा आहे की सुधारणा. सामाजिक चळवळीद्वारे काय झालेलं आहे? समाजात सुधारणा कार्य झालेलं आहे. अनेक जे समाज सुधारक आहेत या समाज सुधारकांनी काय केलेलं आहे की समाजामध्ये अशा काही सामाजिक चळवळी तयार केलेल्या आहेत की त्याद्वारे समाजामध्ये ज्या काही रूढी परंपरा होत्या किंवा ज्या काही कर्मठ जे विचार होते, विचारसरणी होती ती दूर करून समाजामध्ये सुधारणावादी प्रयत्न करण्यासाठी किंवा सुधारणा कशा तयार होतील अशाद्वारे त्यांनी चळवळीचं एक ध्येय साधलं आहे. म्हणजेच समाजामध्ये या सामाजिक चळवळीद्वारे काय तयार झालेली आहे? सुधारणा, चांगली गोष्ट किंवा प्रगती, उन्नती या सामाजिक चळवळीमुळे तयार झालेल्या आहेत. या सुधारणांचा जर आपण बघितलं तर चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग झालेला आहे किंवा ज्याला आपण उन्नती म्हणूया किंवा ज्याला आपण क्रांती म्हणतो की हे जे प्रकार आहे हे सुधारणामुळे तयार झालेले आहेत. आणि सामाजिक चळवळीद्वारे काय झालेली आहे? सुधारणा झालेली. दुसरा जो पॉइंट आहे की समाजामध्ये वास्तविकतेचे भान आणण्यासाठी सुधारणा सामाजिक चळवळीमध्ये तयार झालेली आहे. तिसरं जर आपण पाहिलं तर याच सामाजिक चळवळीमुळे स्त्रियांचे जे काही हक्क होते किंवा स्त्री पुरुष समानता तयार झालेली आहे. म्हणजे तिसरा पॉइंट येतो की स्त्री समानता, स्त्री पुरुष समानता. सामाजिक चळवळीद्वारे समाजामध्ये स्त्री पुरुष समानता ही तयार झालेली आहे. ही जी स्त्री पुरुष समानता आहे हे देखील समाजामध्ये चांगल्या पद्धतीने जोपासलेली आहे. आधीची जर स्त्री आपण पाहिली आणि आजच्या स्त्रीमध्ये बराचसा फरक झालेला आहे. आधीची कुटुंब व्यवस्था, आजची कुटुंब व्यवस्था ही समानतेच्या आधारे समाजामध्ये ठेवलेली आहे. म्हणून समानता हे एक जे तत्व आहे हे सामाजिक सुधारणा चळवळीचा एक भाग आहे आणि आज ते समाजामध्ये राहिलेलं आहे की स्त्री पुरुष समानता तयार झालेली आहे. स्त्रियांचे शिक्षणाचे जे हक्क आहेत किंवा स्त्रियांचे जे प्रश्न होते, ज्या समस्या होत्या या सामाजिक चळवळीद्वारे काय झालेलं आहे? निवारण्यास मदत झालेली आहे. चौथा जर पॉइंट बघितला तर सामाजिक चळवळीद्वारे जे काही रोजगाराचे प्रश्न होते, मग ते शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, रोजगाराचे प्रश्न असू द्या, उद्योगधंद्यामध्ये जे कामगार आहेत त्या कामगारांचे प्रश्न असू द्या, या प्रश्नांना किंवा त्यांना निर्माण होणाऱ्या समस्यांना काय झालेलं आहे? या चळवळीद्वारे एक कुठेतरी दिशा किंवा वाट सापडलेली आहे. आणि म्हणून प्रश्न किंवा समस्येचं निवारण करण्यासाठी देखील चौथा पॉइंट आहे समस्या निवारण्यासाठी या उपयुक्त आहेत. समस्या निवारण्यासाठी, समस्या निवारण्यासाठी या सामाजिक चळवळी देखील समाजामध्ये वास्तविकतेचं काम करत आहे. आज कोणतीही समस्या समाजामध्ये येऊ द्या, परंतु जेव्हा त्याचं जागरूकता निर्माण होते, जेव्हा या समस्येविषयी एखादी आंदोलन चळवळ उभारली जाते, तेव्हा समाजाचं लक्ष त्या चळवळीकडे जातं, त्या प्रश्नाकडे जातं, त्या समस्येकडे जातं. आणि मग काय होतं की सरकार देखील काय झालेलं आहे
त्या समस्येचं निवारण करण्यासाठी सरकारवर देखील एक दबाव तयार केला जातो. आणि त्याचंच उदाहरण आपण पाहिलेलं आहे की पर्यावरण जे चळवळ आहे, या पर्यावरण चळवळीमध्ये जे चिपको आंदोलन झालं, जे चिपको आंदोलन आणि दुसरं जर बघितलं तर नर्मदा बचाव आंदोलन, या दोन्ही आंदोलनाचा जर आपण विचार केला तर पर्यावरणाच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी या दोन्ही आंदोलनाद्वारे आपण काय केलेलं आहे,